आपण आज जी मराठी बोलतो ना, ती नेहमीच अशी नव्हती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अवघ्या 50-60 वर्षांच्या काळात तिला ठरवून एका विशिष्ट हेतूने घडवण्यात आलं. तर या प्रवासात आपण हेच बघणार आहोत की आधुनिक मराठीचा पाया 1818 ते 1874 या काळात नेमका कसा रचला गेला. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. एखादी भाषा आपोआप नैसर्गिकरित्या बदलते की तिला कोणीतरी ठरवून जाणूनबुजून घडवू शकतं? याचं उत्तर शोधण्यासाठी चला आपण 19व्या शतकात जाऊया. थेट 1818 सालच्या महाराष्ट्रात, जिथे एका नव्या पर्वाची सुरुवात होत होती. तर झालं असं की पेशवाई संपली आणि ब्रिटिश राजवट सुरू झाली. आता या नवीन प्रशासकांना राज्य चालवण्यासाठी एका प्रमाणित नियमबद्ध भाषेची गरज होती. म्हणजे बघा, कायदा, शिक्षण, सरकारी कामकाज या सगळ्यासाठी एकच सुटसुटीत आणि सगळ्यांना समजेल अशी मराठी आवश्यक होती. आणि हा जो बदल होता ना, तो काही आपोआप घडलेला नाहीये. ही एक जाणीवपूर्वक हाती घेतलेली मोहीम होती. जणू काही भाषेची नव्याने उभारणी करण्याचाच हा एक मोठा प्रकल्प होता. आणि त्याचा उद्देश काय होता? तर आधुनिक ज्ञान आणि प्रशासनासाठी एक भक्कम साधन तयार करणे. हा बदल समजून घेण्यासाठी ना आपण साहित्याचे 2 प्रकार लक्षात घेऊया. एक म्हणजे ललित साहित्य, जे आपल्या भावनांना हात घालतं, कल्पनाशक्तीवर आधारित असतं. आणि दुसरं म्हणजे वैचारिक किंवा शास्त्रीय साहित्य, जे पूर्णपणे तर्क आणि तत्वांवर चालतं. आता ब्रिटिशांना त्यांच्या प्रशासनासाठी साहजिकच दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे तर्कशुद्ध आणि नेमक्या भाषेची गरज होती. आणि म्हणूनच या काळात वैचारिक लेखनाला प्रचंड चालना मिळाली. मग प्रश्न असा होता की ही नवीन प्रशासकीय मराठी घडवायची तरी कशी? कोणतीही इमारत बांधायची असेल तर पाया मजबूत लागतो, बरोबर? तसंच भाषेचा आहे. तिची मूळ साधनं म्हणजे शब्द आणि नियम हे आधी पक्के करावे लागतात. त्यामुळे सर्वात आधी लक्ष केंद्रित करण्यात आलं ते शब्दकोश आणि व्याकरणावर. विचार करा, पहिलं आव्हान किती मोठं असेल. मराठीचा तो अफाट शब्द भांडार, हजारो शब्द, त्यांचे वेगवेगळे अर्थ, वेगवेगळ्या बोलीभाषांमधील फरक, या सगळ्याला एका सूत्रात बांधून एका प्रमाणित शब्दकोशात मांडणं हे एक प्रचंड मोठं काम होतं. आणि याच कामाला म्हणतात कोशवाङ्मय. आणि हे काम ज्या वेगाने झाले ना, ते खरंच थक्क करणारे आहे. 1810 मध्ये डॉक्टर विल्यम कॅरी यांनी पहिला मराठी इंग्रजी शब्दकोश तयार करून सुरुवात केली. आणि त्यानंतर पुढच्या 50 वर्षात एकामागोमाग एक महत्त्वाचे कोश तयार झाले. मग तो मोल्सवर्थ आणि कॅन्डी यांचा महाराष्ट्र भाषेचा कोश असो किंवा बाबा पद्मनजी यांनी सामान्य माणसांसाठी तयार केलेला सोपा कोश असो, यावरून दिसतं की भाषेला लिखित आणि प्रमाणित रूप देण्यासाठी किती केंद्रित प्रयत्न झाले. आता शब्द तर जमा झाले, पण ते वापरायचे कसे? विचार करा, रस्त्यावर जर ट्रॅफिकचे नियमच नसतील तर काय होईल? पूर्ण गोंधळ उडेल, नाही का? भाषेचंही तसंच आहे. तिला जर व्याकरणाचे नियम नसतील तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे पुढची आणि तितकीच महत्त्वाची पायरी होती मराठी भाषेसाठी एक पक्कं व्याकरण तयार करण्याची. आणि हे नियम लिहिण्याचं काम केलं काही दिग्गजांनी. विल्यम कॅरी यांनी पहिला प्रयत्न केला, पण खरा पाया रचला तो गंगाधर शास्त्री फडके आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. पुढे कृष्णशास्त्री गोडबोले यांनी मराठीचा संस्कृतशी असलेला संबंध अधोरेखित केला. या प्रत्येकाने आधुनिक मराठीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं काम इतकं मोठं होतं की त्यांना थेट महाराष्ट्र भाषेचे पाणिनी असं म्हटलं गेलं. पाणिनी म्हणजे कोण? तर प्राचीन काळातले महान संस्कृत व्याकरणकार, ज्यांनी संस्कृत भाषेला अत्यंत तर्कशुद्ध नियम दिले होते. तसंच काम दादोबांनी मराठीसाठी केलं आणि म्हणूनच त्यांना हा बहुमान मिळाला. तर आता बघा, मराठीकडे प्रमाणित शब्द होते आणि स्पष्ट नियमही होते. म्हणजे एक भक्कम पाया तयार झाला होता. आणि या पायावर आता विचारांची इमारत उभी राहू शकत होती. प्रशासकीय भाषेच्या गरजेतून सुरू झालेला हा प्रवास आता साहित्य, समीक्षा आणि तात्विक चर्चेच्या दिशेने वळला. या काळात एक नवीन प्रकारचं लेखन सुरू झालं, म्हणजे साहित्यावरचं साहित्य. अभ्यासकांनीच संस्कृतमधील अलंकार विवेक सारखे सिद्धांत आणि इंग्रजी साहित्यातील कादंबरी आणि नाटक यांसारख्या संकल्पना मराठीत आणल्या. यामुळे झालं काय की मराठीचं विचारविश्व अधिक समृद्ध आणि व्यापक झालं. आणि इथेच एका मोठ्या बदलाची सुरुवात झाली. आता केवळ साहित्य निर्मिती नाही, तर त्या साहित्याचं विश्लेषण आणि मूल्यमापन, ज्याला आपण समीक्षा म्हणतो, ते एक महत्त्वाचं बौद्धिक काम मानलं जाऊ लागलं. म्हणजे एखादं पुस्तक चांगलं का आहे किंवा वाईट का आहे यावर तर्कशुद्ध चर्चा सुरू झाली. हा बदल कसा झाला हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव इथे स्पष्ट दिसतो.
आधीची जी टीका होती ना ती जास्त करून कवितेच्या म्हणजे पद्याच्या रूपात असायची. पारंपरिक संस्कृत शैलीचा प्रभाव होता. पण आता इंग्रजीतील विश्लेषणात्मक लेखनाप्रमाणे गद्यात आणि अधिक थेटपणे समीक्षा लिहिली जाऊ लागली. तर मग या 50 वर्षांच्या अथक प्रयत्नांमधून काय साधलं गेलं? एक पूर्णपणे नवी मराठी जन्माला आली. एक अशी भाषा जी आता केवळ घरात बोलली जात नव्हती, तर ती ज्ञान, प्रशासन आणि आधुनिक विचारांचं एक शक्तिशाली वाहन बनली होती. पण या सगळ्यामागे, या एवढ्या मोठ्या प्रकल्पामागे मूळ हेतू काय होता? तो खूप स्पष्ट आणि व्यावहारिक होता, आणि गंमत म्हणजे तो त्या काळातील नोंदींमध्ये सापडतो. राज्यकारभारासाठी उपयुक्त असा कारकुनी वर्ग तयार करणे. बघा, या एका वाक्यात या संपूर्ण भाषिक क्रांतीचं मूळ दडलेलं आहे. ब्रिटिशांना त्यांचं प्रशासन चालवण्यासाठी इंग्रजी आणि स्थानिक भाषा जाणणारा एक कुशल कर्मचारी वर्ग हवा होता, आणि याच गरजेतून आधुनिक मराठीचा पाया घातला गेला. ही प्रक्रिया आपल्याला काय दाखवते की कशी एका सरळ व्यावहारिक गरजेतून एक मोठं सांस्कृतिक आणि बौद्धिक स्थित्यंतर घडून आलं. गरज होती प्रशासनाची, त्यासाठी साधनं तयार झाली, जसं की शब्दकोश आणि व्याकरण. ह्या साधनांमुळे वैचारिक साहित्याचा विस्तार झाला, आणि याचा अंतिम परिणाम म्हणजे आजची आधुनिक मराठी. आणि हाच सगळा इतिहास आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न ठेवतो. भाषेच्या विकासात अधिक प्रभावी काय ठरतं? एखाद्या व्यक्तीची प्रतिभा की काळाची गरज? आपल्या भाषांना आणि पर्यायाने आपल्या जगाला नक्की कोणत्या शक्ती आकार देत असतात? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?